तर मनोज जरांगेंनी 288 पैकी 88 जागा लढवाव्यात आणि किमान 8 तरी निवडून दाखवाव्यात अशा शब्दात छगन भुजबळांनी जरांगेंना ओपन चॅलेंज दिलाय। ओबीसी एल्गार मेळाव्यात भुजबळांनी जरांगेंवरती निशाणा साधला, त्यावर जरांगेंनी देखील आक्रमक भूमिका घेत पलटवार केलाय। 29 ऑगस्टला अंतर्वालीत बैठक आहे, त्या बैठकीत पाडायचं की उभं राहायचं ते ठरवू आणि पाडापाडी सुरू केल्यावर त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही असा पलटवार जरांगेंनी केलाय। आम्ही 288 उमेदवार उभे करू। अरे 88 तर उभे कर, 288 कुठून करतो? आणि 288 मध्ये 8 तर निवडून ये ना, मैदानात ये, निवडणुका लढाव, हिम्मत असेल तर लढाव निवडणूक। चॅलेंज आहे माझं, 288 उमेदवार उभे करून दाखव। मगाशी चांगलं सांगितलं एकाने, म्हणजे त्याला हेही माहिती नाही या 288 मध्ये राखीव जागा आहेत, दलितांच्या राखीव आहे, आदिवासींच्या राखीव आहे, तिथे सुद्धा मराठा समाजालाच उभं कर। काय हुशार माणूस किती,